सोन्याच्या जाळ्यामध्ये तुम्हीही फसला आहात का? ज्यांनी गुंतवणूक केली आहे ते विचारतायत मी कधी विकू, आणि ज्या लोकांनी अजून गुंतवणूक केलेली नाही ते विचारतायत मी गुंतवणूक कधी करू. याच पिवळ्या धातूची किंमत बनलेली आहे 1,70,000 रुपये. 90% लोक जे रिटेल कस्टमर्स आहेत ते यातच आणि याच विचारात फसलेत की मी कधी गुंतवणूक करू, आणि ज्यांनी गुंतवणूक केली आहे ते विचारत आहेत मी कधी विकू. या सगळ्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहेत. त्यामुळे पहिला चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करा, कारण अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओ मी तुमच्यासाठी बनवत असतो. नमस्कार, मी संकेत आवटे. या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की सोन्यामध्ये पुढे काय होऊ शकतं. हा एक व्हिडिओ तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे देईल आणि तुम्हाला एक्झॅक्ट अंदाज येईल की नेमकं काय सुरू आहे. ग्लोबली जर आता सध्या लेटेस्ट न्यूज बघितली तर USS अब्राहम लिंकन ही एक मोठी शिप आहे जी अनेक विमानांना आपल्यामध्ये सामावून घेऊ शकते. ती इराणच्या दिशेने निघालेली आहे. सिंपल आहे की US युद्धाच्या दिशेने पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळतोय इराणच्या डायरेक्शननी. आता हे पुढे कुठपर्यंत प्रकरण जाऊ शकतं हे पण समजून घेणं गरजेचं आहे, कारण युद्धजन्य परिस्थिती जर निर्माण झाली तर खूप अडचणी निर्माण होऊ शकतात. आणि जेव्हा जेव्हा अशा युद्धजन्य परिस्थिती निर्माण होतात तेव्हा तेव्हा प्रत्येक देशाची करन्सी, म्हणजेच जे देश यामध्ये इन्व्हॉल्ड आहेत त्यांची करन्सी कुठेतरी डिप्रिशिएट होताना तुम्हाला पाहायला मिळते, त्याची व्हॅल्यू कमी होताना पाहायला मिळते. रशिया युक्रेन तुम्ही अंदाज घेऊ शकता. ची करन्सी कंटिन्युअसली खाली जाते हे पण तुम्हाला माहिती असेल. भारताची तर ऑब्व्हियसली करन्सी खाली जाताना दिसत आहे. हे वॉरमुळे होत नाहीये, तर ग्लोबली अनसर्टन्टी जेवढ्या बनत आहेत त्याच्यामुळे हा इम्पॅक्ट होताना आपल्याला पाहायला मिळतोय. पण आता पुढे काय होणार? सेंट्रल बँक मॅक्सिमम जर तुम्ही बघत असाल तर ते कंटिन्युअसली गोल्डची परचेस करताना तुम्हाला बघायला मिळत आहेत. जगामध्ये ज्या मध्यवर्ती बँक्स आहेत त्यांनी 850 टन सोने खरेदी ऑलरेडी केलेलं आहे. यामध्ये चीन आहे, भारत आहे. हे प्रत्येक जण आता सोनं परचेस करताना तुम्हाला दिसत आहेत. पण यामध्ये हा वर्ल्ड काउन्सिलचा अधिकृत डेटा आहे. एकट्या पोलंडनी 2025 मध्ये भारत चायनापेक्षाही जास्त खरेदी केलेली आपल्याला पाहायला मिळते. तुम्ही हा ग्राफ बघू शकता. यामध्ये क्लिअरली दिसत आहे की पोलंड हा जवळपास 70 टनच्या आसपास सोनं त्यांनी परचेस केलेलं आहे, आणि हे आपण बोलतोय फक्त 2025 बद्दल. यानंतर कझाकिस्तान, अझरबैजान, चायना, टर्की, ब्राझील, इराण या सगळ्या देशांनी सोन्याची परचेस ऑलरेडी केलेली आहे आणि हे कंटिन्युअसली करतायत. जर चीन बद्दल बोलाल तर त्यांनी 2025 मध्ये ऑलमोस्ट 39-40 टन सोनं परचेस केलेलं आहे. आणि महत्वाची गोष्ट, त्याच्याकडे 2298 टन सोन्याचा रिझर्व्ह आहे. भारताच्या 10 पटीने जास्त US कडे सोन्याचा रिझर्व्ह आहे. सगळ्यात आधी आपण पाहू सोनं वाढू का शकतं आणि पडू का शकतं. सोनं वाढण्याची कारणं ऑलरेडी आपण बघतोय की वॉर सुरू आहेत, ट्रेड वॉर सुरू आहेत, फिजिकल वॉर तर सुरूच आहेत. वेगवेगळे देश वेगवेगळ्या देशांना कब्जा करण्याचा प्रयत्न करतायत. या सगळ्यामुळे करन्सी, डॉलर असेल किंवा युरो असेल किंवा इंडियन रुपीज असेल, यांच्यावरचा विश्वास लोकांचा कमी होत चाललाय. ही जी युद्धजन्य परिस्थिती आहे ती मेजरली इम्पॅक्ट करतीये आपल्या करन्सीला. करन्सीवरचा विश्वास कमी होतो कारण तो एक कागदच आहे जो प्रिंट केला जातो. फक्त गव्हर्नरचा शिक्का आहे म्हणून त्याला व्हॅल्यू जास्त आहे, हे डोक्यामध्ये तुमच्या फिक्स राहू दे. जेवढी जास्त करन्सीवरचा विश्वास कमी होत जाणार आहे तेवढा जास्त इम्पॅक्ट करन्सीला होणार आणि परिणामी सोन्याच्या दरामध्ये वाढ होताना तुम्हाला पाहायला मिळणार आहे. पण सोन्याची ही वाढ कुठे जाऊन थांबू शकते? तर त्याच्या मागे महत्वाचं कारण ठरू शकतं ही जी युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे ना, ती कुठेतरी निवळत येणे किंवा त्याची इंटेन्सिटी कमी होणे. फॉर एक्झाम्पल, जर अमेरिकेने सांगितलं की इराण बरोबरची युद्धजन्य परिस्थिती त्यांची सुरू आहे, आम्ही कुठल्याही प्रकारे त्यांच्यावर हल्ला करणार नाही किंवा हे युद्ध होणार नाही, हा एक मोठा इम्पॅक्ट होऊ शकतो. टॅरिफ वॉर जेव्हा कमी होईल तेव्हा सुद्धा त्याचा इम्पॅक्ट खूप मोठा असणार आहे. आता हे कसं मनी ओवत जायचे आहेत हे मी तुम्हाला सांगतो. सध्या जर बघितलं तर US वर खूप जास्त कर्ज आहे. हे कर्ज कशाच्या स्वरूपात आहे तर बॉन्डच्या स्वरूपात आहे. बॉन्डचा रेट जेवढा कमी तेवढं त्यांना रिपेमेंट कमी करावं लागणार. आता लक्षात घ्या, बॉन्डचा रेट कमी करण्यासाठी काय करावं लागेल? फेडला त्याचे इंटरेस्ट रेट कमी करावे लागतील. हे इंटरेस्ट रेट कमी कोण करतं? फेड, म्हणजे जेरोमी पॉवेल. जेरोमी पॉवेलवर किती प्रेशर आहे हे सगळ्या जगाला माहिती आहे. जेरोमी पॉवेल किंवा फेड ही एक स्वायत्त संस्था आहे आणि त्याच्यावर प्रेशर बिल्ड केलं जात आहे. डोनाल्ड ट्रम्प कडून वारंवार आरोप केले जात आहेत आणि तो आपल्या इकॉनॉमीला खड्ड्यात घालतोय हे सिद्ध करण्याचा ते प्रयत्न करतायत. परिणामी जसं जेरोमी पॉवेलवर प्रेशर वाढत जाईल, एवढंच काय घेऊन बसलाय, त्याच्यावर इन्क्वायरी सुद्धा लावली आहे. परिणामी त्याची चौकशी, त्याने फ्रॉड केलाय, स्कॅम केलाय, असे सगळे आरोप करून काही ना काही करून प्रेशर बिल्ड केलं जात आहे. आणि जेव्हा 2026 मध्ये हे सुद्धा मानलं जात आहे की 100 बेसिस पॉईंट पर्यंत रेट कट होऊ शकतात, एवढा मोठा रेट कट जर झाला तर बॉन्डच्या प्राइजेस कमी होणार. बॉन्डच्या प्राइस कमी झाल्या तर डेफिनेटली रिपेमेंट यांना कमी करावं लागेल. बरं,
दुसरी गोष्ट, करन्सी डिप्रिशिएट होते. जेवढी करन्सी डिप्रिशिएट होणार तेवढे यांना कमी पैसे पे करावे लागणार आहेत. आता एक लॉजिक मी तुम्हाला व्यवस्थित समजावून सांगतो. गुंतवणूक कशामध्ये केली जाते? तर आपापल्या करन्सी सुद्धा परचेस केल्या जातात. आपल्या करन्सीचा स्टोरेज पण केला जातो किंवा इतर देशांच्या करन्सीचा सुद्धा स्टोरेज केला जातो. भारतामध्ये म्हटलं जातं, तुम्ही ऐकलं असेल, भारताचा डॉलर रिझर्व्ह एवढा झाला, तेवढा झाला, वाढला, कमी झाला, गोल्ड रिझर्व्ह वाढला, कमी झाला. म्हणजे काय? आपलं सरकार आपला पैसा हा या ॲसेट क्लासमध्ये गुंतवणूक करत असतो. जगभरामध्ये जे ट्रेड होतात ते डॉलरमध्ये होतात. आता या डॉलरची डिमांड प्रत्येक देशाकडे आहे. प्रत्येक देश डॉलर साठवतोय, पण याचा परिणाम त्यांना भोगावा लागतोय. कसा? तर डॉलरचा रेट खाली जातोय, परिणामी त्यांची गुंतवणूक खाली जाते. म्हणजेच बँकांचं परिणामी त्या देशांचं नुकसान यामध्ये होत आहे. आणि या ठिकाणी कुठेतरी अमेरिका त्याचा ॲडव्हान्टेज घेताना आपल्याला पाहायला मिळतोय. सिंपल भाषेमध्ये व्याजदर कमी, पैसे कमी पे करावे लागणार, आपली करन्सी डिटोरेट होते, पण जगभरामध्ये सगळ्यात जास्त रिझर्व्ह गोल्डचे अमेरिकेकडे आहेत. आणि जेवढा गोल्डचा रिझर्व्ह त्यांचा वाढत जातोय तेवढी त्याची व्हॅल्यू वाढत जाते. आणि आपण स्टोअर करतोय डॉलर, आपण म्हणजे सगळे जग, आणि याचा इम्पॅक्ट त्या सगळ्या जगभरावर होतोय. जगभरामध्ये सोन्याची पण गुंतवणूक वाढत चालली आहे, डॉलरचं स्टोरेज आपण कमी करत चाललो आहे, याचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट आपल्याला होणारच आहे. पण अमेरिका कसं यातून बाहेर पडतोय आणि तो कशी गेम खेळतो हे मी तुम्हाला सांगतोय. काही वेळानंतर त्यांना पैशाची जास्त गरज भासणार आहे रिपेमेंट करण्यासाठी. त्यावेळी जर त्यांनी ही सगळी युद्धजन्य परिस्थिती शांत केली, टॅरिफ वॉर जर शांत केलं, आणि महत्वाची गोष्ट, जर स्वतःचा रिझर्व्ह सोन्याचा कमी करायला सुरुवात केली किंवा असलेलं सोनं विकायला चालू केलं पैसा उभा करण्यासाठी, तर डेफिनेटली मोठा इम्पॅक्ट होऊ शकतो आपल्या गोल्डवर. म्हणजेच गोल्डचे रेट कमी होऊ शकतात, कारण सप्लाय वाढला, डिमांड तर तेवढीच राहिली किंवा कदाचित डिमांड कमी होऊ शकते. आणि त्या केसमध्ये डेफिनेटली गोल्ड हा रिट्रेस होऊ शकतो. गोल्ड जर रिट्रेस होऊ लागला तर त्याचा मोठा इम्पॅक्ट रिटेल इन्व्हेस्टरना होणार, कारण हे लोक रिझर्व्ह खाली करून बाहेर पडतात मोठ्या लेवलला प्राइसेस गेल्यानंतर. पण गोल्डची डिमांड कमी होईल असं मला पर्सनली वाटत नाही. आपल्याला एक काम करावं लागेल, गुंतवणूक करताना योग्य लेवलला गुंतवणूक करणं गरजेचं आहे. कारण जसं तुम्ही बघितलात, अमेरिकेचे आणि युरोपचे संबंध चांगले होते. भारताला काहीतरी क्रिटिसाइज करायचं म्हणून त्यांनी क्रिटिसाइज करायला सुरू केलेलं होतं, पण सध्या जर तुम्ही बघितलात तर परिस्थिती बदलली आहे. युरोपचे आणि अमेरिकेचे संबंध थोडेसे गडबडलेत आणि भारताचे युरोपचे संबंध चांगले झालेत. मदर ऑफ ऑल डील ज्याला म्हटलं जातं, अशा मोठ्या डील्स त्यांच्याबरोबर केल्या जात आहेत आणि याचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट मार्केटवर होऊ शकतो. मार्केट आणि गोल्ड सिल्वर अपोजिट डायरेक्शनने परफॉर्म करतं. मी सिल्वर बद्दल जास्त कमेंट करत नाहीये, याचं रिझन लक्षात घ्या की सिल्वरची डिमांड बेसिकली अंडरलाईंग ॲसेटसाठी किंवा तुम्ही म्हणू शकता मॅन्युफॅक्चरिंगसाठी जास्त होते आणि परिणामी सिल्वर तिकडे जास्त वापरला जातोय. सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर ऍक्च्युअल डिमांड सिल्वरची आहे प्रोडक्शनसाठी, वस्तू बनवण्यासाठी, आणि म्हणून त्याची डिमांड वाढते. पण गोल्डचं तसं नाहीये. गोल्ड ऍक्च्युअली 1,70,000 वर गेलाय, पण याच्या पुढे तो असाच वाढत राहील का, याबद्दल माझं थोडंसं दुमत आहे. तुम्हाला मी हे सांगू शकतोय की गोल्डची ग्रोथ हिस्टॉरिकल 10% झाली आहे. म्हणजे 17-18 हजारनी जर गोल्ड वाढत असेल वर्षानुवर्ष पुढे, तर काही मोठी गोष्ट मला वाटणार नाही, कारण ती बेसिक त्याची ग्रोथ स्टोरीच आहे. पण 20, 30, 40, 50% डबल होण्याची जी ग्रोथ होती ती कुठेतरी अडचणीत येऊ शकते, असं माझं पर्सनली मत आहे. गुंतवणूक करताना टप्प्याटप्प्याने करायचं आहे आपल्याला. समजा तुम्हाला 100 रुपये गुंतवणूक करायची आहे, तर आता एक 20-30 रुपये गुंतवले, परत चांगली वेळ बघितली, अंदाज घेतला, अजून थोडी गुंतवणूक केली. अशा प्रकारे तुम्ही जाऊ शकता. SIP करू शकता. फिजिकल गोल्ड परचेस करणं थोडं धोक्याचं ठरू शकतं, कारण योग्य तेवढा साठा एकाच वेळी करणं आणि योग्य त्या वेळेला योग्य तो साठा रिकामा करणं हे थोडंसं कठीण होऊ शकतं. त्यामुळे स्टेप बाय स्टेप इन्व्हेस्टमेंट करणं हेच गोल्डमध्ये फायद्याचं ठरू शकतं. आणि महत्वाची गोष्ट, जर गुंतवणूक म्हणून गोल्ड घेणार असाल, इन्व्हेस्टमेंट म्हणून घेणार असाल आणि खूप आधी याची गुंतवणूक केली असेल, तर योग्य वेळेला पोर्टफोलिओ थोडासा हलका करणं आणि प्रॉफिट बुकिंग करणं हे सुद्धा गरजेचं आहे. आता मार्केटमध्ये आपल्याला चांगली ग्रोथ दिसत आहे, बजेट चांगलं येऊ शकतं, ओव्हरऑल आपल्या डील चांगल्या होत चालल्यात, याचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट मार्केटवर होणार आणि निगेटिव्ह इम्पॅक्ट गोल्डवर होऊ शकतो. तुमचं मत काय आहे मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. या व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. स्टे ट्यून अँड स्टे पॉझिटिव्ह.